आणि यानंतर थेट दिल्लीमध्ये जाऊयात, कारण दिल्लीत सुद्धा आषाढी एकादशी साजरी होतीये। दिल्लीमधील मराठी नागरिकांनी एकत्र येत एकादशी निमित्त भव्य अशी रॅली काढलेली आहे आणि मोठ्या भक्तिभावानं अनेक मराठी नागरिक दिल्लीमधील मराठी नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रामराजे, एक मोठी अशी रॅली एकादशीच्या निमित्तानं आज काढण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये नेमकं कसं वातावरण आहे? तर ही रॅलीची दृश्य आपण पाहतोय। दिल्लीमधील जे मराठी नागरिक आहेत त्यांनी एकत्र येत आज आषाढी एकादशी निमित्त ही रॅली काढलेली आहे। मोठ्या भक्तिभावानं उत्साहात हे सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत। दिल्लीत अनेक वर्ष गेल्या काही काळापासून जे मराठी नागरिक राहत आहेत, मात्र ज्यांना पंढरपुरात येणं शक्य होत नाही, ते अतिशय भक्तिभावानं जिथे आहेत तिथून विठुरायाचं स्मरण करून तिथूनच या रॅलीच्या मार्फत सहभागी होत आपलं दर्शन घेत आहेत। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, रामराजे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? रामराजे, नेमकं वातावरण कसं आहे? रॅलीला सुरुवात झालेली आहे, सर्व मराठी नागरिक यामध्ये सहभागी झालेत। बिलकुल दिल्लीमध्ये आपल्याला इथं जय जय रामकृष्ण आपला जय घोष जो आहे दिल्लीमध्ये गुरगाव, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र इथे जे मराठी लोक आहेत ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि हा जागर जो आहे आपण पाहतोय की अशा पद्धतीनं इथे सगळे लोक आलेले आहेत आणि जय जय रामकृष्ण जय घोष जो आहे तो चाललेला आहे। दरवर्षी ही वारी असते, अनेक लोक सहभागी होतात। सकाळी सकाळी आज इथे पंढरपूर जमा झाले असं प्रत्यक्षात पंढरपूर इथे निर्माण झाला। कोरोना हा आमच्यासाठी खूप महत्वाची संधी ठरली। दरवर्षी दिल्लीतून आम्ही 15 जण जातो असतो वारीवरती, परंतु कोरोना काळात आम्हाला जाता नाही आलं म्हणून आम्ही इथे संघाची वारी सुरू केली आणि एक छोटासा समूह आता एकदम प्रवाह मोठा झालाय। भरपूर अगदी दिल्ली त्याच्यावरती विठ्ठलाचं नाम संकीर्तन करते, खूप आनंद आहे। बरोबर आहे। विनय सहस्त्रबुद्धेजी आपल्या सोबत आहेत। विनयजी, तुम्ही पण दिंडीमध्ये चालताय, दरवर्षी मी तुम्हाला पाहतोय। एक महाराष्ट्राची संस्कृती जी आहे तिथे दिल्लीमध्ये आपल्याला दिसून येते रस्त्यावर। असं की माणसाची मराठीपणाची जी ओळख आहे त्या ओळखीचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यातला एक महत्वाचा पैलू आहे आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी। आणि आता युनेस्को देखील त्याला एक हेरिटेजचा दर्जा देत आहे। अशा स्थितीत वारीची परंपरा जपणं, ती अधिक समृद्ध करणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे। त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही असो आषाढीची वारी आपण चुकवता कामा नये। आपल्या गावात आपला विठ्ठल असतोच आपल्या जवळ, त्यामुळे आज अनेक वर्ष जशी परंपरा चालली आहे तशी दिल्लीत ही वारी निघाली याची अतिशय आनंदाची गोष्ट। कॅनॉट प्लेस पासून संपूर्ण दिल्लीकरांना महाराष्ट्राची संस्कृती आज कळते, परंतु तुम्ही वेगवेगळ्या खासदारांना सुद्धा सामावून याच्यामध्ये घेताय दरवर्षी, काय त्याचं कारण आहे आणि आज कोण कोण सहभागी आहे? याचं कारण मनोज तिवारींसारखे खासदार किंवा अन्य कोणतेही पक्ष वगैरे जरी काही असला तरी विठ्ठलाच्या चरणी सगळेजण नतमस्तक आहे। त्यामुळे विठ्ठल हा काही फक्त महाराष्ट्राचा आहे असं मानण्याचं कारण नाही, कारण विठ्ठल हा कृष्ण आहे आणि कृष्ण हा तर अखिल भारतीय आहे, वैश्विक आहे। त्यामुळे सगळे खासदार येणारच त्याच्यामध्ये उत्साहाने। तुम्ही अगोदर गणेशोत्सवामुळे सर्व मराठी जन दिल्लीत एकत्र येत होते, परंतु दिंडीमुळे आता सर्व मराठी जन एकत्र येतात। एक वेगळा सण जो आहे दिल्लीमध्ये याचं कारण गणेशोत्सवातला सहभाग याच्यापेक्षा यामधल्या सहभागाला एक वेगळं परिमाण आहे। आपण चालत जातो, वारी करतो, त्यात भक्ती रसाचं फार मोठं एक महत्वाचं स्थान आहे आणि त्यामुळे या वारीचं एक वेगळं महत्व आहे असं आणि म्हणूनच यावर इथे खासदार एकत्र येतात, इथे सर्व महिला जे आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत। कुठून आलात तुम्ही? आज वारी आहे, तर महाराष्ट्र इथं दिल्लीमध्ये अवतरल्यासारखं वाटतंय? बिलकुल, आम्हाला खूप बरं वाटतंय, खूप सुंदर आहे। तुम्ही कुठे राहता? मी फरीदाबादहून आली सर्व तुम्ही कुटुंबासहित आले आहेत,
आहेत. मनोज तिवारी जे खासदार आहेत ते इथे आहेत की केवळ मराठी नाही तर हिंदी भाषिक सुद्धा लोक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. संस्कृती जी आहे ती दिसून येते. संस्कृती मनोज जी, क्या कहेंगे? हर साल आप इसमें पार्टिसिपेट करते हैं, बहुत गर्व का एहसास है। एक बार केवल उसी के लिए आएंगे। ये बहुत गर्व की बात है। आषाढ़ी एकादश की बहुत बहुत बधाइयाँ। मैं 8-9 साल से लोगों का स्वागत करता हूँ और ये हमारी भारत की संस्कृति है, महाराष्ट्र की संस्कृति है, इसको बारंबार प्रणाम। हाँ, जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। जय हरि विठ्ठलचा जय घोष जो आहे तो केवळ महाराष्ट्रातील नेते नाही तर बिहार आणि उत्तर प्रदेश इतर राज्यातील नेते सुद्धा जे आहेत ते दिल्लीमध्ये करतात. अनुभूती जी आहे त्या दिल्लीच्या या रस्त्यावर पूर्ण ही दिंडी निघालेली आहे आणि दिल्लीतील मराठी लोक त्या दिल्लीच्या आसपासच्या राज्यातील सुद्धा सर्व मराठी लोक इथे एकत्र येऊन ही दिंडी सकाळपासून तुम्ही निघालेला आहात दिंडी करता, दरवर्षी ही निघते. काय अनुभव आहे तुमचा? खूप चांगलं वाटतं. दिल्लीची पंढरीच वाटते आम्हाला. आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण दिल्लीमध्ये आम्हाला 30 वर्ष झाले. इथे ही 5व्यांदा चाललोय. दरवर्षी आम्ही इथे येतो आणि पूर्ण उत्साहाने पांडुरंगाचे दर्शन घेतो. उत्साहामध्ये भगवंताचे दर्शन इथे घेतलं. अगदी खरं आहे रामराजे. जसा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह आहे, जसा पंढरपूरमध्ये उत्साह आहे, तसाच आपल्याला अगदी दिल्लीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय.